नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे गिरिजा मोनूला खाऊ घालत असते. ते दोघांचं बोलणंही सुरू असतं. मोनूची ती काळजी घेत असते आणि त्याच वेळी गिरिजाच्या डोक्यातले विचार काही केलं थांबत नसतात. गिरिजा विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसलंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. कारण तिला आठवत असतं ते म्हणजे बाबांनी तिला फोन केलेला असतो आणि मंदिरात बोलवलेलं असतं. गिरिजा मंदिरात गेलेली असते, पण तिथे बाबा काही तिला भेटलेले नसतात. म्हणजे दत्तू भेटलेला नसतो, तर दत्तू कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे मंदिरात पोहोचण्याआधीच तिथे तिला अचानक आवाज येतो, पकडा त्याला. आणि मग दत्तूला पकडलेलं असतं. ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि त्या क्षणी मधल्या रस्त्यालाच तिथे दत्तूला मारून टाकलेलं असतं. हे तिच्या लक्षात आलेलं असतं. पण तिथे गेल्यानंतर दत्तूने शेवटच्या क्षणी 3-1-1-2 असे आकडे लिहिलेले असतात आणि ते आकडे मात्र गिरिजाच्या डोक्यात घुमत असतात. नक्की काय झालंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे, एवढंच गिरिजा विचार करत असते. गिरिजा म्हणत असते की नाही, याचा काहीतरी अर्थ हे शोधावं लागेल मला. इकडे मोनू म्हणत असतो, तायडे काय झाले. ती म्हणते काय नाही, आलेच मी, असं सांगू लागते. परंतु इकडे गिरिजाला बाबांनी शेवटच्या क्षणी जे काही सांगितलंय ते आठवत असतं. आणि जेव्हा तिने बाबांना अग्नी देऊन आल्यानंतर घरी आल्यावर तिने एकच प्रश्न विचारलेला असतो, तो म्हणजे नागेश्वरला तिने विचारलेलं असतं की मला सांगा, मला बाबांनी मंदिरात बोलवलंय, ही गोष्ट तुम्हाला कशी कळलेली. आणि नागेश्वरवर तिने सरळ सरळ संशय घेतलेला असतो. त्यामुळं इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडलेल्या आहेत तेव्हा मात्र इकडे गिरिजा विचार करत असते. मग गिरिजा विचारू लागते की मला सांग म्हणू, काय झालंय नक्की, म्हणजे बाबा काय बोलले होते का तुला जाताना, त्यांनी काय तुला सांगितलं होतं का. मोनूला ती विचारत असते तेव्हा तो म्हणतो की बाबा माझ्याशी नव्हते बोलत, मी झोपीत होतो, पण बाबा आईच्या फोटोशी बोलत होते, आईला काहीतरी सांगत होते, मला ते नाही आठवते काय सांगत होते, मी झोपीत होतो ना. हां, पण बाबा मात्र त्या दिवशी खूप घाबरले होते आणि त्यांच्या हातामध्ये ना एक कागद होता आणि ते घेऊन ते चाललेले होते. आता मात्र गिरीजा विचार करू लागते की असं काय झालं असेल. आणि मग इकडे मोनू सांगू लागतो की बाबांनी मला जाताना सांगितलं होतं की दरवाजा बंद कर, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत दरवाजा उघडायचा नाही. मग गिरिजा म्हणू लागते की पण मला एक कळत नाहीये की बाबांनी हे आकडे का लिहिले असतील. मोनूला म्हणते तुला काय वाटतंय मोनू. मोनू आणि ती दोघंही विचार करत असतात की नक्की काय झालं असेल, कशामुळे हे आकडे लिहिलेले असतील, या आकडे लिहिण्याचा काय उद्देश आहे, हे सगळं दोघंही विचार करत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजाच्या डोक्यातून 3-2-1-3-1-1-2 ह्या आकड्यांचा अर्थ तिला कळत नसतो. ती म्हणत असते की काय आहे या आकड्यांचा अर्थ, काय आहे, ह्या सगळ्यातून काय निघणार आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. मोनू म्हणत असतो, तायडे मला सांग, गॅरेजमधल्या गाडीचा नंबर वगैरे नसेल ना हा. असं मोनूने म्हटल्याबरोबर गिरिजा म्हणते की हो बरोबर आहे. आणि मग तिला आठवू लागतं. ती म्हणत असते की नाही, मला गेलं पाहिजे. तिच्या डोळ्यांसमोर आईचा आणि बाबांचा फोटो येतो. त्यानंतर मोनू रडत असतो. मोनू म्हणत असतो, पण तायडे मला सांग ना, मला कळतही नव्हतं, तेव्हा आई गेली सोडून आणि आत्ता हे, या सगळ्याचं काय चाललंय, आपल्याच आयुष्यात का असं होतंय. एवढाच विचार मोनू करत असतो. एवढासा छोटासा तो मोनू या सगळ्या गोष्टींचा विचार करतो हे बघून गिरिजाला खरं तर वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की नाही, या सगळ्यातून मला मार्ग काढावाच लागणार आहे, या सगळ्या गोष्टींतून मार्ग काढून मगच पुढे जायचं आहे, एवढंच गिरिजाच्या डोक्यात सुरू आहे. आणि गिरिजा त्या गोष्टींचा विचार करत आहे. तिला फक्त आता शोधून काढायचंय. मग आता मोनू म्हणालाय ना ती गाडीचा नंबर असेल, मग ती म्हणू लागते की नाही बरोबर आहे, तो गाडीचा नंबर असेल, मी जाते. आणि मोनूला म्हणते की एवढं दूध संपव आणि हे सगळं संपून टाका, खाऊन टाक, मी आलेच, मला एक काम आहे. असं म्हणत आता गिरिजा घरातून बाहेर पडत असते. खरं तर तिला खूपच मोठा धक्का बसलेला आहे. बाबांना नक्की काय सांगायचंय आणि बाबांना कोणी मारून टाकलं, हा एकच प्रश्न तिच्या पुढे असतो. तेव्हा मात्र गिरिजा आता पेपरवरती तो नंबर लिहिते, मोनूला सांगते आणि मग तिथून तो नंबर नक्की गाडीचा आहे तर मी ते शोधण्यासाठी जाते, असं सांगू लागते. तेव्हा मात्र मोनू म्हणत असतो की हो तायडे, आणि मोनू शांतपणे घरात बसून असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे गिरिजाच्या डोक्यात आता एकच सुरू आहे की बाबांना कोणी मारलं ही व्यक्ती शोधायची आणि का मारलं, काय आहे या सगळ्यामध्ये, काय उद्देश आहे कोणाचा आणि काय हेतू साध्य करायचा होता, म्हणून माझ्या बाबांवरती हल्ला केलाय. ज्या माणसाने कधी कोणाला एक शब्दही वाकडा बोललेला नाहीये, त्याच्या बाबतीत हे सगळं काय झालंय, हा प्रश्न गिरिजाला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की नाही, या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणारच आहे, पण या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न असतो. त्यासोबतच
इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता मोनू आणि गिरिजा दोघंही बोलत आहेत. गिरिजाला मोनूमुळे खिंड मिळाली. मग गिरिजा त्या गाड्या शोधण्यासाठी आता घराच्या बाहेर पडत असते. काहीही करून तिला त्या गाड्या शोधून काढायच्या आहेत. नक्की कुठली गाडी आहे आणि 3112 या नंबरचा अर्थ काय आहे, म्हणून ती घराच्या बाहेर पडते. परंतु इकडे मोनू तिला म्हणतो की चालेल, आणि मग मोनू शांतपणे आता घरी थांबलेला असतो. तेव्हा मात्र गिरिजाच्या डोक्यात एकच गोष्ट सुरू आहे की लवकरात लवकर या सगळ्याचा मार्ग काढायचा. ह्या नागेश्वर घोरपडेने मला फसवलेलंच आहे, एक नंबरचा फसवा माणूस आहे, एवढंच गिरिजाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला आता या सगळ्यातून मार्ग काढावाच लागणार आहे. कारण तिला आठवतं बाबांना अग्नी देताना तिने अग्नीच्या साक्षीने बाबांना एक वचन दिलेलं आहे की तुमच्यावर ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये पाडलेलं आहे, त्याला मी सोडणार नाही, असं म्हणत गिरिजा आता घराच्या बाहेर पडते. इकडे गुरुजींना बोलवलेलं असतं. जे गुरुजी नागेश्वरचा तिथे भविष्य सांगत असतात, नागेश्वरचे पर्सनल गुरुजी म्हटलं तरी काही हरकत नाही, त्यांना बोलवलेलं असतं. आणि नागेश्वर भयानक चिडलेला असतो, त्यांचा गळा ओळत असतो, म्हणत असतो काय चाललंय हे सगळं. हिम्मत आजपर्यंत या नागेश्वर घोरपडेला अख्ख्या तुळजापुरात कोणी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत केलेली नाहीये, पण आज त्या पोरीनं ती हिंमत करून दाखवलेली आहे. नक्कीच याच्या मागे काहीतरी आहे, असं म्हणत नागेश्वर बोलत असतो. तेव्हा मात्र ते गुरुजी म्हणतात, म्हणजे काय म्हणायचंय का तुम्हाला? तेव्हा नागेश्वर सांगू लागतो की हे बघा गुरुजी, एक गोष्ट लक्षात ठेवायची. गुरुजी म्हणत असतात की हे बघा नागेश्वर साहेब, आता कोणत्याही गोष्टीचा तुम्ही कसलाही अर्थ लावू नका, नाही तर आत्ताचे दिवस तुमच्यासाठी खूप वाईट आहेत, असं गुरुजींनी सांगितल्याबरोबर नागेश्वर म्हणत असतो की पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही म्हणताय तसं 6 महिन्यात फरक नाही पडला, 6 महिने आम्ही त्या पोरीला झेलणार आहोत, 6 महिन्यात जर फरक नाही पडला तर मात्र तुमचं काय होईल तुम्हाला माहिती आहे का, असं इकडे गुरुजी सांगत आहेत. गुरुजींना नागेश्वर सांगत आहे. तेव्हा गुरुजी घाबरलेले असतात, कारण गुरुजींना माहिती आहे की हा नागेश्वर काही वाटतो तेवढा साधा नाहीये, त्यामुळं त्याच्या बाबतीत आपण इकडे शांतच राहिलं पाहिजे, असं गुरुजींचं असतं. नागेश्वरला ते म्हणत असतात, हे बघा आता ताईपणा करू नका, जर तुम्ही आता ताईपणा केला तर सगळं तुमच्या अंगलट येणार आहे, एवढं लक्षात ठेवा, असं गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी चालू असतात आणि मग गुरुजींना त्यांनी धमकी दिलेली आहे आणि जायला सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र आता गुरुजी हे जायला निघतात आणि नागेश्वर म्हणत असतो की लक्षात ठेवायचं आहे, फक्त 6 महिने, त्या 6 महिन्यात त्या पोरीला या घरातून आम्ही हाकलून देणार म्हणजे देणार, तिचा बाप जिथे गेलेला आहे ना तिथं तिलाही पाठवणार आहोत, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं आता नागेश्वर सुभानरावला सांगतो की ती पोरगी कुठे जाते, काय करते, या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवायचं आहे आणि त्या पोरीच्या बाबतीत विचार करायचा आहे. तिनं काहीही केलं तरीही ते आपल्याला कळलं पाहिजे, असं सांगितलं जातं. आता इकडे गिरिजा गाडी शोधण्यासाठी आलेली असते. रस्त्याच्या कडेला ती पाहत असते. ती म्हणत असते की अख्ख्या तुळजापुरात आता ही गाडी मी कुठे शोधणार आहे, काय असेल ती गाडी, कसली असेल ती गाडी, मला कसं कळणार आहे. आणि लकीली गिरिजाच्या समोर 3112 लिहिलेला गाडी नंबर असलेली गाडी आलेली असते आणि गिरिजा म्हणते हा तोच नंबर आहे, म्हणजे या गाडीमध्ये असं काहीतरी आहे जे मला मिळायला पाहिजे, त्यासाठी बाबांनी हा नंबर लिहून ठेवलेला होता, असं म्हणत गिरिजा त्या गाडीच्या मागे पळते पळते पळते, पण ती गाडी काही केलं थांबत नसते. गिरिजा त्या गाडीच्या मागे पळतच असते. शेवटी गिरिजा थकून जाते आणि गिरिजा म्हणते की बस, आणि गिरिजा थांबलेली आहे आणि तेवढ्यातच ती रस्त्याच्या मध्ये तशीच थांबते. समोरून गाड्या येत असतात. गिरिजाच्या डोक्यातून ते विचारच जात नसतात, हे सगळं काय आहे, काय करू मी, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, हा एकच प्रश्न गिरिजाला पडलेला असतो की बाबांचा खुनी कोण आहे त्याला मला शोधायचं आहे, काही करून बाबांचा खुनी हा समोर आला पाहिजे, एवढंच गिरिजाच्या डोक्यात असतं. त्यानंतर आता गिरिजा त्या गाडीच्या मागे धावते धावते, पण ती गाडी काही मिळत नाही आणि मग मात्र गिरिजा आता रस्त्याच्या पुढे तशीच उभी आहे. समोरून गाड्या येत असतात. गिरिजाचं लक्षच नसतं, कारण तिच्या डोक्यातले विचार काही गेला थांबत नसतात. आपल्या बाबांना मारणारी व्यक्ती कोण असेल या गोष्टीचा विचार तिला त्रास देत असतो. त्याच वेळी तिला आठवतं की सगळ्यांच्या समोर तिने बाबांना अग्नी देण्याचा मार्ग स्वीकारलेला असतो. सगळ्यांच्या समोर तिने ठरवलेलं असतं की अग्नी द्यायचा तर आपणच द्यायचा, आणि मग तिने सगळ्यांचा विरोध सहन करत बाबांना अग्नी देण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि आता बाबांच्या पुढे तिने शपथही घेतलेली असते की काही झालं तरी बाबा तुमचा खुनी जो कोण आहे त्याला मी शोधून काढेल. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजा म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, कारण गिरिजाला खात्री आहे की हे सगळं कोणीतरी केलेलं आहे.
त्यानंतर गिरीजाला आठवत असतं मोनूने तिला सांगितलेलं असतं की नाही, तो गाडीचा नंबर आहे आणि काहीतरी होता, जो कागद होता बाबांच्या हातामध्ये, तो कागद होता, तो कागद मला शोधावाच लागणार आहे. जोपर्यंत तो कागद मी शोधू शकत नाही तोपर्यंत मला कळणार नाही आहे की माझे बाबा मला काही सांगणार होते का. त्यामुळं मला तो कागद शोधावा लागणार आहे. आणि समोरून एक गाडी येत असते, गिरिजाचं लक्षच नसतं आणि मग नेमकी ती गाडी येते आणि गिरिजाला धडकणार असते. तेवढ्यातच येतो तो म्हणजे रुद्र येतो आणि गिरिजाला तो पकडतो आणि म्हणतो, गिरिजा काय करताय तुम्ही, हे लक्ष कुठे तुमचं, असं रस्त्याच्या मध्ये कोण उभं राहतं का, असं तो गिरिजाला बोलू लागतो. तेव्हा मात्र गिरिजा शांतच असते. गिरिजा म्हणत असते की मला 3112 या नंबरची गाडी हवी आहे आणि ज्याच्यामध्ये त्यानं सांगते की माझं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा मात्र रुद्र म्हणतो की हो चालेल, बघूया आपण करूया अरेंजमेंट, काय होतंय का ते, पण असं तुम्ही तंद्रीत नका राहू, अहो रस्त्याच्या कडेला तुम्हाला काय झालं तर, असं म्हणत गिरिजाला घेऊन रुद्र घरी येतो. रुद्र घरी आलेला असतो तेव्हा सावी वाट बघतच असते. सावी म्हणते, रुद्र आलास तू, असं म्हणत त्याचा हात पकडते. तेव्हा ती म्हणते की मी पकडलेला हात तुला नको आहे आणि तुला ज्या मुलीने हात पकडायला पाहिजे ती तुझा हात काही पकडत नाही, तिनं तुला सरळ सरळ नाकारलेला आहे, असं इकडे ती सांगू लागते. तेव्हा तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, माझं प्रेम फक्त गिरिजावर आहे. तेव्हा ती म्हणते माझं प्रेम तुझ्यावर आहे. तो म्हणतो की मी माझं प्रेम मिळवणारच आहे, असं स्पष्टपणे तो सांगतो. तेव्हा मात्र इकडे तिला म्हणतो की बाजूला हो, पुन्हा माझ्याकडे येऊ नकोस, असंही झालेलं आहे. तेव्हा मात्र आता इकडे ही जी सावी आहे तिला आता काही करून रुद्र हवा आहे आणि रुद्रकडंच तिला जायचं आहे, एवढंच तुझ्या डोक्यात असतं. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं काय घडतंय, कारण तिला तर सावीला तर रुद्राने झिडकारलेला आहे, पण गिरिजाने जो निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. एवढं सगळं करायची खरंच गरज होती का, हा विचार इकडे येतो. आता गिरिजा आणि रुद्र दोघंही रूममध्ये येतात तर मोनू तिथेच रुद्राच्या रूममध्ये बेडवरती झोपलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणते आता हे काय करू, मोनू तर इथेच झोपी गेला, कारण ती तिची कामं आवरून वगैरे सगळं झाल्यावर ती आलेली असते आणि पाहते तर धक्का बसतो. तेव्हा रुद्र सुद्धा आलेला असतो. रुद्र म्हणतो काळजी करू नका, झोपू द्या तिथेच, चला काही प्रॉब्लेम नाहीये, असं रुद्राने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र दोघंही आहेत आणि गिरिजाला तो सांगतो की तुम्ही ठीक आहे, तुम्ही इथे थांबा, मी बाहेर जाऊन झोपतो, काही हरकत नाही आहे, असं म्हणत त्याने उशी घेतो आणि बाहेर जायला लागतो. तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलं, आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभा राहील, आयुष्यभर तुमची साथ देईल, असं आता तो गिरिजाला वचन देतो. इकडे गिरिजासुद्धा खुश झालेली असते. खरं तर रुद्र तिच्या पाठीशी आहे, पण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, ह्या सगळ्या गोष्टी, फसवणूक, या सगळ्यामुळं गिरिजा खरं तर वैतागलेली आहे. हे लग्नच तिने तिच्या बाबांचा जीव वाचवण्यासाठी केलेलं होतं आणि त्या बाबांना काहीच दिवसांमध्ये या माणसाने मारून टाकलेलं आहे. ही गोष्ट गिरिजाला खटकते. गिरिजा विचार करू लागते आणि पुन्हा तिचं चालू होतं की काय आहे त्या सगळ्याचा अर्थ. रुद्राने तिला समजून सांगितलेलं असतं तरीही ती मात्र शांतच राहत असते. तिला कळत नसते की काय करू आणि कशा पद्धतीने निर्णय घेऊ, नक्की काय केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा शोध आता घेणं सुरू असतं. त्याचबरोबर गिरिजाला खरं तर वाईटही वाटत असतं. आता रुद्र त्याचं पांघरून घेतो आणि बाहेर निघून जातो. सरळ तो बाहेर निघून जातो आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आता मात्र इकडे नागेश्वर झोपलेला असतो आणि अचानक नागेश्वरच्या समोर एक त्रिशूळ घेऊन देवी आलेली आहे आणि ती म्हणत असते की तुझा आता अंत जवळ आलेला आहे. नागेश्वर घाबरू लागतो. नागेश्वर म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही मला या सगळ्यावरती मार्ग काढावा लागणार आहे, कारण त्याला आता त्रास होत असतो. कारण आजपर्यंत त्याला कोणीच उद्धटपणे बोललेलं नव्हतं, पण गिरिजा त्याच्याशी उद्धटपणे बोललेली असते आणि गिरिजा म्हणत असते की बाद झालं, गुरुजींनी सांगितलंय की 6 महिने, जर हे 6 महिने तुम्ही जर तिला घराच्या बाहेर काढलं तर मात्र तुमची कोंडी होणार आहे, तुमची वाट लागणार आहे. जर तुम्हाला हे सगळं नीट मॅनेज करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टींचा विचार करावा लागेल, असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि इकडे नागेश्वर मात्र थाडकन जागा होतो. त्याला कळतच नाही आहे की हे सगळं काय चाललेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय आहे हेच त्याच्या लक्षात आलेलं नसतं. तेव्हा मात्र इकडे नागेश्वरला वासंती म्हणते की मी पाणी आणून देऊ का. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणतो की नाही नको. आणि मग
इकडे गिरिजाचं मात्र ते अंकल येणं सुरूच असतं. तिला फोन आलेला आठवत असतं, मंदिरात ये, मंदिरात आपण भेटूया, हे सगळं चालूच असतं. आणि त्याच वेळी गिरिजा मात्र विचार करत असते की या सगळ्याचा अर्थ काय आहे, म्हणजे हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत तिला कळतच नाही आहे. ती फक्त विचार करत असते की मी काय करू, म्हणजे कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज केल्या तर मला याचं उत्तर मिळेल, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि इकडे मोनू एकदम उठलेला असतो, तो घाबरलेला असतो. गिरिजा म्हणू लागते की काय झालं. तेव्हा मोनू म्हणत असतो की काही नाही तायडे, लय वाईट स्वप्न पडलं, मला कळतच नाही आहे की मला एक गोष्ट कळतच नाही आहे की हे असं का होतं. आणि तो म्हणू लागतो की लहान असताना आई गेली तेव्हा तर मला कळतही नव्हतं, आणि आता बाबा. तेव्हा गिरिजा म्हणते की मी तुला काय सांगितलं, आई आणि ताई दोन्ही पण मीच आहे की नाही तुझी, त्यामुळं विचार नको करूस, असं गिरिजा त्याला सांगू लागते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की बरोबर आहे, परंतु इकडे तो म्हणतो की तायडे तू पण मला त्रास नाही ना देणार, मला भीती वाटते ग, त्या माणसाने बाबांना जसं मारून टाकलं तसं आपल्याला पण टाकणार नाही आहेत ना. गिरिजा म्हणते की काळजी करू नको, तुझी तायडे आहे ना, त्यामुळे तुला कोणी काहीच करणार नाही, असं इकडे स्पष्टपणे आता गिरिजा मोनूला सांगते. आणि ती म्हणत असते मोनू, अरे तुझ्या लक्षात येते का, ह्याचा अर्थ वेगळा आहे रे, बघ ना तू, कारण हा गाडीचा नंबर नाही आहे, असं म्हणत ती जुळवाजुळव करू लागते. देवीचा आशीर्वाद गिरिजाच्या पाठीशी आहे आणि त्यामुळं तिला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि मग मात्र गिरिजा आता ती अक्षर जुळवू लागते आणि मोनूच्या समोर ती सांगते की याचा अर्थ आई आहे. आता गिरिजाला कळलेलं आहे की आई म्हणजे काय, तर लहान असताना आई तिला ज्या मंदिरात घेऊन जायची त्या मंदिरात, आणि गिरिजाच्या लक्षात येतं की म्हणजे बाबांनी तिथं ती गोष्ट ठेवलेली आहे, कदाचित ते कागद तिथं असू शकतात, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि मग मात्र ती म्हणू लागते की मला आता विचार करावा लागणार आहे, नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने या गोष्टी घडत आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार मला करावा लागणार आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की नागेश्वरला तिने बोलावून घेतले. तिथे विश्वासघात, खून, फसवणूक असं लिहिलेलं असतं आणि नागेश्वर पुढे पुढे येत असतो. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की तिथे खून म्हणून असतो. तेव्हा मात्र नागेश्वरला धक्का बसतो, म्हणजे गिरिजाला आता सगळंच कळलेलं आहे, आता हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणते की का केली तुम्ही माझी फसवणूक, का मारलंच माझ्या बाबांना, हे पेपर, ह्या पेपरमुळं ना, हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर आहेत ना, बरोबर आहे, म्हणून तुम्ही माझ्या बाबांना मारलं. आता नागेश्वर म्हणू लागतो की आता तुलाही मारणार आहे, आता तुझाही शेवट जवळ आलेला आहे, असं म्हणत नागेश्वरने सुरा काढलाय आणि गिरिजाच्या पोटात खूप सारा काळ घेतलेला असतो. आणि त्या क्षणी गिरिजा मात्र तो जो डाव आहे तो उधळून लावते. आणि नागेश्वरला मात्र आता जाम भीती वाटू लागलेली असते, कारण ही मुलगी एवढी एवढी वरचढ कशी काय ठरतीये, म्हणजे हिच्यामुळं मला एवढा प्रॉब्लेम होतोय, माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम तिथे येत आहेत. तेव्हा तो विचार करत असतो की नक्की काय, या सगळ्याचा अर्थ काय लावायचा आहे. गिरिजा मात्र पहिल्यांदाच नागेश्वरशी लढलेली आहे आणि त्याला वरचढ ठरलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.